जय भीम जय शिवराय मित्रांनो. मंथली 10% ROI करण्याच्या डे 5मध्ये आज आपल्याला निफ्टी 50मध्ये एक अपॉर्च्युनिटी मिळालेली होती. तुम्ही बघू शकता त्यामध्ये FDF स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने पण माझी इथे एंट्री मिस झाली आणि ह्या अपॉर्च्युनिटी मिस होऊन गेली. त्यानंतर आपल्याला टाटा कन्झ्युमरमध्ये तुम्ही बघू शकता 2:1 टार्गेट मिळतच होतं, पण अगोदरच रिट्रेसमेंट घेऊन घेतला आणि पोझिशन आतासुद्धा होल्डच आहे. मी हे पोझिशन एक्झिट नाही केलेली. टाटा कन्झ्युमर तुम्ही बघू शकता, टाटा कन्झ्युमर 236च्या प्रॉफिटमध्ये चालू आहे. तसेच एक सेमॅक कन्सल्टन्सन्स करके होती, ती सुद्धा 3:1 तुम्ही बघू शकता. 3:1 स्टॉक नेम बघू शकता. 3:1 टार्गेट मिळतच होतं. मी लिमिट लावून ठेवलेली होती, पण ते थोडेशानी वाचलं आणि रिटर्न आलेलं. त्यामध्ये आता 2:1 टार्गेट चालू आहे. सेमॅकमध्ये तुम्ही बघू शकता 2:1 2030 चालू आहे. तर मी त्यालासुद्धा होल्ड करून ठेवलं उद्यासाठी, जेणेकरून 3:1 टार्गेट भेटून जाईल. आणि त्यानंतर ग्रासिम आपण एक्झिट केलेली आहे इक्वल टूमध्ये, म्हणजे ब्रेक इव्हनमध्येच मी एक्झिट केलेली आहे. ग्रासिमला तुम्हाला दाखवून देतो. ग्रासिम याला इक्वल टूमध्येच क्लोज केलेलं आहे. पोझिशनमध्ये बघून घ्या. हे बघा, ग्रासिम ही क्लोज झालेली आहे ग्रासिम. आणि त्यानंतर बाकीचे पोझिशन्स हे ऑन आहेत आणि सध्याचा लॉस हा 3797 रुपीज हा चालू आहे. त्रिवेणी टर्बाईनमध्ये आपल्याला 1100 रुपये लॉस चालू आहे आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता पण 3475 रुपयाचा लॉस चालू आहे. तर उद्याला बघू आपण की किती ट्रेड हे टार्गेट देतात आणि किती ट्रेड हे लॉस देतात. ट्रेडिंग ही खरंच सोपं नाही. स्विंग ट्रेडिंग करत आहे तरीसुद्धा मला इथे लॉस मिळत आहे. आपण स्विंग ट्रेडिंगला हे म्हणतात की सेफेस्ट ट्रेडिंग आहे. मी इथे SLसुद्धा लावून करत आहे, तरीसुद्धा मला या महिन्यामध्ये तर काहीच दिसत नाही, फालतू लॉस होत आहे. तरी पण मी ह्या हप्त्यामध्ये एकही एंट्री घेतलेली नाही व पुढच्या हप्त्याला बघू, कारण मार्केट हा स्टेबल नाही आहे. तर त्यामुळे मी थोडं थांबलेलं आहे आणि जे माझे पोझिशन्स ऑन होते फक्त मी त्याच्याकडेच लक्ष देत आहे. मी कोणतीही एक्स्ट्रा पोझिशन ऑन केलेली नाही सध्या. तर बघू आता मंथली 10% आपल्याला ROI मिळतं नाही मिळत, की किती लॉस होतं बघू. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू.